स्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र काळसे गावामध्ये गंगादेवी प्रसादित भजन मंडळ काळसे नमसवाडी यांच्या वतीनं वार्षिक सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्तानं तिरंगी डबलवारी भजनाचा जंगी सामना आम्हा 3 मुलांमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण यांचं प्रथम भजन झालं ते सन्माननीय माझे मित्र संदीप लोकेबुवा लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांचं भजन 2 नंबरला झालं ते सन्माननीय माझे मित्र विजय उर्फ गोंडू सावंत वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा 3 मुलांना त्या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने या ठिकाणी आम्हाला पाचारण केलेलं आहे. प्रथमतः गंगादेवी प्रसादित भजन मंडळ या मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माझे परममित्र सन्माननीय प्रीतम चव्हाण यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. श्रीमान गुरुदास सावंत आणि उद्योजक श्रीमान भाऊन आर्वेकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या संमेलनामध्ये अनेक नामवंत भजनी बुवा, पक्वाद वादक, तबला वादक, नाट्य कलाकार, अन्य कलाकार, दशावतार कलाकार उपस्थित आहेत. या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत. या सर्वांना मनापासून नमस्कार करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करू, गोपरंपरापती मालक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करू, माझी गुरुमावली भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, भजन महर्षी जीवनमणी बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करू, मायबाप प्रेसिडेंटचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबल भारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी मॉनिटरला 10 बेस पकवायचा. धन्यवाद. अतिशय सुंदर असं सादरीकरण सन्माननीय प्रथम सादरीकरण ज्यांचं झालं ते लोकेबुवा पहाडी आवाजाचे बादशाह. अतिशय सुंदर त्यांनी भजनाची सुरुवात केली. वेळेचं बंधन आहे. 30 मिनिटात पहिलं प्रहर झाला पाहिजे आणि नंतरचा प्रहर हा 30-35 मिनिटामध्ये गजराचा होणार आहे. तंतोतंत आज लोकेवाणी पालन करून 28 मिनिटामध्ये आपलं पहिलं सादरीकरण केलं. फक्त एकच वाईट वाटतं की ज्या मंडळाने आपल्याला बोलवलंय त्या मंडळाकडे धमकी दिल्यासारखी तो बोललो. गुंडू बुवा बरोबर ना? कार्यक्रम कोणी ठेवलाय? सुपारी कोण देणार? आमंत्रण कोणाचं आहे? आणि ज्या ठिकाणी आपण जायचं आणि त्याचाच अपमान करायचा. मी असं करणार ना, मी 1.25 तास घेणार, मी ऑर्केस्ट्रा लावणार. एकच बाब चुकीची लोके बुवा तुमची. ह्याच म्हणजे थोडस अहंकार आहे. अहंकार आहे इकडे असा अहंकार, पण तो त्यांना झाकलेलो, त्यांना दाबून ठेवलेलो आणि तुम्ही जरा उघड केलास. तो फरक आहे नाही? काय नाही हो. असं खेळ हा 3 तासाचा खेळ आहे. रात्र आपण मनोरंजनासाठी भजन आणि चांगलं काहीतरी देण्यासाठी ही रात्र तिरंगी वारी ठेवलेली आहे. तिथे अहंकार मग 1.5 तास घेणार, 1.25 तास घेणार, ऑर्केस्ट्रा लावणार, म्हणजे आम्ही काय सगळं फुटाणे खेळायचे. मला सांगा, तुम्ही जर 1.5 तास घेतला तर शेवटचा बुवा 3रा बुवा करतो काय? मी तोपर्यंत हातरून घालता यायचं. ह्याचा आपला बरा त्या वेळेतच त्याने अध्यात्म वगैरे सांगा मोकळ झालो. पण आज त्यांना थांबवल्या का 1 रुपये पण देत ना. त्याच्यामुळे अजून तो पुढे जाणार होतो. लिहून घे आता येईल.
शाबास. म्हणजे काहीतरी 500 रुपयाचं तू सांगितलं. 500 रुपये माझ्या गुंडू सावंतवाने आलेले आहेत. खरोखरच मी प्रामाणिकपणे सांगतो, आजच्या घडीला अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम उत्तम प्रकारे गुंडू सावंतवार करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही बा. मी तुम्ही वेळ घेतला तेवढाच वेळ मी घेणार, 30 मिनिटातच उरकणार आणि आवडे रूप घेऊनच उरकणार. सुंदर आता माझी कॉपी करूनची वेळ कधी यायची, म्हणजे ती कॉपी करून थकलो, आता ही कॉपी. पारडा बदलला होते. नमन करावे कुळदैवतांशी, नमन करावे कुळदैवतांशी, माता पितरांशी सर्व भावे, माता पितरांशी सर्व भावे, मस्तक ठेवावे संतांची जरणी, मस्तक ठेवावे सदा वसोमानी शिवना, सदा वसोमानी शिवनाम, शिवनाम शिवनाम शिवनाम. पुंडलिक वरदे जगद्गुरु तुकाराम, श्री लिंगेश्वर, श्री रामेश्वर, गणपती गजानन, श्री सत्यनारायण, बजरंग, हरि 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 देवी सातेरी गंगा माते तुझा, छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ, गुरुवर्य जीवन मडवी.
तुम्ही वाढवा इकडे स्पीकरवाले लेवल द्या मॉनिटरला. सन्माननीय अण्णा सावंत या माऊलीकडनं या प्रार्थनेसाठी 251 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. या प्रार्थनेसाठी 300 रुपये. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. काय या दोन्ही बुवांना माझं सांगणं आहे, या युट्यूबला जाऊ काय. माझा भाऊ तिथे लोके बुवा, माझा भाऊ तिथे सांगायला गेला नव्हता 30 मिनिटं करा म्हणून. त्या जे आयोजक आहेत ना त्यांना विचारा, त्यांनी बोलून घेतले ना. संजय चव्हाण जरा इकडे आपली आम्हाला जरा मार्गदर्शन करायचं, तिरंगी सामना कसं काय करायचं, प्लॅन मिळत कसं बसवायचं या विचाराने ते का थोडं सांगतात काही जाऊन सांगल्यानंतर असं करावं. एवढा वेगळा आहे तो संजय चव्हाण. त्या कार्यकर्त्यांनी बोलून घेतला, विचारायचे ना. आणि तुम्ही वर सांगता सुरुवात आम्हाला सांगत होते तिकडून, बरोबर ना. काय लोके बुवा काय सांगतच तोंड कसा झाला आता होतो ना. मर्यादा पाळल्या ना, तुझी मर्यादा गेली काय भावा पडत नाही का पुढ्या मान कापले मागताना माझी त्याची नाही. येऊन घ्या आता. अरे बर दुसरी गोष्ट बा, यांनी 30 मिनिटं दिली. 30 मिनिटात तू लोके बा तू भजन करू शकत नाही. 30 मिनिटात गजर होणारच नाही तुमचं, कारण तुमचा का बडबड तुझं नाही होत. बघतच का तू अध्यात्म कधी सांगितलं मग नाही म्हणा. तुम्ही हयत मारतास. भजनात वेळ किती जातात तो सांगा. अरे भजनात 50 मिनिटं लागले ना, भजनात 1 तास लागले, गजरात 30 मिनिटात होईल. असं येईल का हे जवळ झाले. भजनात कमी करा, गजरात 60 मिनिट द्या का कमूच येत वरमार लागला वरमार. माझी तर इच्छा असतं भजनात 2 तास द्यावा आणि गजरात 5 मिनिट द्यावा. गायन करायचं काय असेल ते दाखवायचं करा. काय बडबाड बडबाड करा. तुका काय लक्क पटला या म्हणायचा ठीक आहे. विचारो याला सांगितलं मला काय माहिती आहे. हो पोट भरता बाहेरच्यांची गाणी कॉपी करून पोट भरता. तू भरून दे जो म्हणता तू कशा घालू येतो. अरे पण तू कॉपी करून आज गेली 25-30 वर्ष कॉपी करता. तू नाही पोट भरी टाका मला भरता की ना भरता ना कसं असं. मग त्याचा आम्ही गाणं घेत नाहीये कारण तो विचार कॉपी करता. 40 वर्ष झाली तर काय 20 वर्ष रवली असू द्या. मग कशात त्या बाहेर तू सांगतो कॉपी करतो कॉपी राईट मारतो. कॉपी बॉन आहे तो सरळा माणूस आहे तो सरळ सुधारतो. तू अध्यात्म खायचं सांगतं. रामायण महाभारत अध्यात्म या कुठला सांगतं. ती सुद्धा कॉपीचा ना. राम सोपं कसो याला काय पॉईंट काय म्हणजे ह्यो कोले सुख घेता तो. राम सोपं कसं बुवा. राम आणि कृष्ण एकच आहे या मताचा मी आहे. 7व्या अवतारी राम 8व्या अवतारी कृष्ण. राम सोपा आणि कृष्ण कठीण. आम्ही रामाचे सुद्धा भक्त आहोत, कृष्णाचे पण भक्त आहोत, गंगाबाईचे पण भक्त आहोत. आमच्यासाठी देव एकच आहे. करता करिता परमेश्वर ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि माझ्यासाठी खरा परमेश्वर असेल. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपल्यासाठी खरा आपल्यासाठी देव कोण. ते आपले जन्मदाते आई वडील हाच आपल्यासाठी परमेश्वर आहे. हाच आपल्यासाठी परमेश्वर आहे. नंतर बाकीचे ठीक आहे.
कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण
जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम धन्यवाद. महेश चव्हाण या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली नाना. धन्यवाद. सन्माननीय विजय चव्हाण या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. गंगाबाई माते त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. त्याचप्रमाणे विलंबित धुमाळीसाठी व अतिशय उत्तम दादा चव्हाण या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सलाम करतो तुम्हाला. त्याचप्रमाणे विलंबित धुमाळी हा पक्वाद वादन केलेले आमचे तुषार लोक यांच्यासाठी दादा चव्हाण या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा अभंग. परमेश्वराचं रूप आपण बघायचं, कारण 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हे असत कसा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 28 विटेवर पांडुरंग उभा आहे आणि ज्या विटेवर उभा आहे पांडुरंग त्या विटेला 6 बाजू आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर माया हे षडविकार पांडुरंगाने विटेखाली गाडलेले आहेत. आज महिला वर्ग उपस्थित आहेत व कार्यक्रमाला एवढा महिला वर्ग नसतात, पण आदि शक्ती आदि माया शक्ती म्हणजे ती जगत जननी गंगाबाई माता आज एवढं मोठं वारुळ व आपण देव बघितले सगळीकडे. संपूर्ण महाराष्ट्रावर आपण फिरलो, पण असं पवित्र आदस्थान आणि गंगाबाईचं ती त्या ठिकाणी प्रकट झाली आहे असं आदस्थान आम्ही कुठे बघितलं नाही माऊली. त्या गंगाबाईसाठी एकदा टाळ्या वाजवा माऊली. एकदा एक वेगळं काहीतरी वेगळं आहे. दर वर्षाला बुवा जवळजवळ 3 इंच 4 इंच ते वाढत जातं. ते वारुळ दर वर्षाला 2, 3, 4 इंच वाढत जाते. हे पवित्र स्थान जागृत देवस्थान अशी गंगाबाई आणि तिचे आशीर्वाद राखण रखवाली या लोकांवरती आहे. मुळात यांची भरभराट आहे. त्याचं कारणच मुळात नम्र स्वभाव या चव्हाण परिवारांचा आणि सगळ्यांचाच. म्हणून मनापासून सलाम करतो या परिवाराला. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला वर्गांची उपस्थितीमध्ये आज महिला सगळ्यामध्ये सक्षम आहेत. सगळीकडे महिला आघाडीवर आहेत आणि लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांच्या. त्याच्यामुळे टेन्शन नाही. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. रूपाचा अभंग लोक बघा शेवटची 5 मिनिटं राहिली. मला माहिती आहे माझं घड्यावर लक्ष आहे. 5 मिनिटं राहिली. त्याच्या अगोदर जरा रूपावलीबद्दल सांगते. जरा ते माझी कॉपी मारत ते सुंदर ते गाणं म्हणजे त्यांना चष्टा करूची आधी इतकं मी बोललो ना मला समजत ना असं नाही. ते चष्टा करूची आधी काय सुंदर ते ध्यान उभे विठे. आता म्हणताना तसं व्यवस्थित नाही. तू पडावस असं नाही. आता कॉपी करायला सुद्धा डोकं लागते. जी मी कॉपी कोणाची केली ना जगन्नाथ वाडेकर त्यांनी काढली नव्हती रुपाली. त्यांची चाल मी घेतली, पण कॉपी करू सुद्धा डोक्याला लागतात. आता जसाच तसा वाटावा तर ती कॉपी करायची ना तर भानगडीत पडायचं नाही. कसं आहे का बघा. आवडे हे रूप गोजिरे सबून. आकार आहे त्याला उपसून आहे का लावल्या सोडतो आवडे हे रूप गोजिरे सबून. आवडे हे रूप गोजिरे सबून. आवडे
लोचन पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता ऐसा जीवना ऐसा जीवना रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, सन्माननीय रूपावली विनोद चव्हाण अतिशय सुंदर